बस स्टॉपवरची 1:30ची एस टी गेली. देखूया आपण बकऱ्यांच्या गोट्याजवळ जाऊन आधी. ही छोटीशी बकऱ्यांची गोटी आहे, मस्त बनवलंय. दिगम मामा आणि सरपंच साहेब जगन्नाथ तांडेल म्हणजे जगनदादानी मिळून. तर आज आपण त्यांच्यासोबत जाणार आहोत बकरे घेऊन. थोडंसं बकरे फिरवावला, रोज बकऱ्या फिरवावला लागतात, तुम्हाला पण माहिती असेल. आणि त्यानिमित्ताने आज शेळी पालन या व्यवसायाबद्दल जेवढी काय माहिती शक्य होईल तेवढी आपण या व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत. हे का भांडखोर या त्यांच्यासाठी पाला आणलेलं, त्या सगळं खाऊन जायला तरी त्याच्या अंगाशी येतात. पन्नास ते 60 बकऱ्या आहेत. किती आहेत नेमके होते पण आता पुढं माहिती पडेलच आपल्याला. मस्तपैकी आपण फिरणार आहोत आमच्या गावाचा आजूबाजूचा निसर्गरम्य वातावरणात या बकऱ्यांबरोबर फिरू आज. मस्त एक आवार बनवलंय, तिथनं आता सगळे बकरे बाहेर येतील. तो पण एकदम हौशी आत बाहेर परावला. गर्दी देखा झाली बाहेर पराव. पृथ्वीवरचा कोणता पण प्राणी असून दे त्याला अशा मोकळ्या हवेत फिरायला आवडतच. ही छोटी छोटी कराड आहेत बारकी, त्यांना फिरवावला सध्या नाही नेता. ते आता मोठी झाल्यावर फिरते. याला जावंच आहे वाटतं. तर आपल्यासोबत एक देवकाजी आहे आणि जगनदादा आहे. पहिलाच बंदरावर गेल्यात बकऱ्या. सगळे बकरे गेले खाडीच्या किनारी. मस्ती झाली त्यांची मस्ती. तर आता थोडीफार आपण माहिती घेऊया सरपंचांकडून त्यांच्या शेळी पालन व्यवसायाविषयी. किती बकऱ्या आहेत एकूण? आता एकूण टोटल बकऱ्या 32 बकऱ्या आणि 18 बोकड आहेत. 32 बकऱ्या आणि 18 बोकड असे 50 आहेत टोटल. आणि वेगवेगळ्या जातीचं म्हणजे किती जातीचं? 3 जातीचे आहेत, उस्मानाबादी, शिरोई आणि गावठी. आणि स्टार्टिंगला तुम्ही भरपूर कमी बकरी आणलेले व्हायचा? हो, पहिलाच आम्ही स्वदेश संस्था आपल्या गावात काम करते वाशी हवेली कोलीवाडामध्ये. तर त्यांच्या मार्फत पहिला 2 बकरे भेटले, नंतर 2 बकरे भेटले, नंतर 5 बकरी आणि 1 बोकड भेटले, असे 9 बकरी आणि 1 बोकड भेटलेलो. तर मग आपल्याला पण साईड बिझनेस काहीतरी पाहिजे ना, थोडा सरपंच प्लस साईड बिझनेस. तर मग आपण ह्या व्यवसायाची निवड केली. आणि आत्ता माझ्या 3 वर्षात माझ्याजवळ आत्ता हे 50 बकरे म्हणजे 18 बोकड आणि 32 बकऱ्या आहेत. आणि घरी 12 छोटी कराड आहेत.
असे एकूण 62 झालेत. मी 2022ला हा व्यवसाय सुरू केला. आता 2025पर्यंत माझ्याजवळ 62 म्हणजे 9 बकऱ्या आणि 1 बोकड असे 10चे मी 62 झालेत टोटल. आणि एका वर्षाला मी 80-90 हजाराचे विकतो दर वर्षाला. वर्षभराचं उत्पन्न 80 ते 90 हजार आहे. हां, म्हणजे माझ्याजवळ बकऱ्या 9 असल्यामुळे माझं उत्पन्न कमी होतं. आता माझ्याजवळ 32 बकऱ्या असल्यामुळे 32 × 6000 म्हणजे जरी एका वर्षाला एका बकरीनं 1 बोकड किंवा 1 बकरी दिली तरी 6000 रुपये एका बोकडा नाही तर बकरी मागे मिळतातच. तर मग 6000 32 म्हणजे 318 1,90,000पर्यंत मी वार्षिक उत्पन्न कमवू शकतो ह्याच्यातून. 1,90,000. हां, म्हणजे आता पुढल्या वर्षी मी 2026ला माझं असं टार्गेट आहे की 2 लाखाच्या अबोव मला वार्षिक उत्पन्न मिळालं पाहिजे, ते फक्त बकऱ्यांमार्फत. छान व्यवसाय. आणि कधीपासून तुम्ही करताय? मी 2022पासून हा व्यवसायाला सुरुवात केली. 2022 म्हणजे आतापर्यंत 3 वर्ष झालीत. हां. आणि 3 वर्षात एवढी प्रगती म्हणजे 9 बकऱ्यो संस्थेकडून मिळाल्या. त्यानंतर आता 60हून जास्त बकऱ्यो झाल्यात. बकरी आणि बोकर वगैरे मिळून आणि छोटी छोटी कराडा. तर अशी बरीचशी माहिती दिली आहे. आपण पुढं अजून जाणून घेऊ. अजून आपल्याला बकऱ्या पण फिरवायच्यात. आता खाडीच्या किनारी आहो आपण उभं आणि मस्त निसर्ग वातावरणात आहो. सगळे तर स्टार्टिंगला घेतलेले बकरी कोणचे होते? सगळ्यात जुनी बकरी आपण एक देखूया. ही सगुना. ही सगळ्यात जुनी बकरी आहे. सगुना वरती तोंड कर. तिला भूक लागली जास्त ना. सगुना ही बकरी सगळ्यात आधी 1 नंबरची बकरी ही आहे. सगुना आहे. आणि ती एक रत्ना एक ही एक. आणि या कानाला लावले तर काय? ते स्वदेशचं बिल आहे. स्वदेश मार्फत घेतलेले म्हणजे एखाद्या संस्थेमार्फत घेतल्यामुळे ते इन्शुरन्ससाठी ते बिला दिलं जातं प्रत्येक बकरीला. कानाली एक जुनी आहे बोललो. हां, नाही ती रत्ना एक आणि एक सगुना, 2 जुन्या बकऱ्या सगळे अगोदर घेतलेले. ही लसणी ही एकदम शांत बकरी. रस्ता कसं काय ओळखायचं कंच्या जातीची आहे? ही तेवढी मला पण आयडिया नाही. मी पण आत्ताच बिझनेस चालू केलं. पण उस्मानाबादी बकरी आहे ती हाईटला वगैरे चांगली असतं. आणि जे कराडू घालतं ना आता मोठा घालतं 2 जरी असला तरी. आणि दुधाला पण चांगली बकरी आहे. तुम्हाला स्टार्टिंगला नॉलेज तर काहीच नसेल बकऱ्यांचा? काहीच ना. म्हणजे कशी काय तुमची सुरुवात? नॉलेज मी पण असं यूट्यूबचे व्हिडिओ देखावतो की कुठला बिझनेस चांगला आहे. पण आपल्याजवळ पैसा नसल्यामुळे आपण 2 बकऱ्यांपासून सुरुवात केली. मी उस्मानाबादी बोकड आलेलो तो विकलो आणि त्याच्या मोबदल्यात मी शिरोई जातीचं बोकड घेतलं. तर त्याच्यापासून ही पहिली पाठ ही बकरी आहे ती त्याची पहिली. ही शिरोई जात. ही शिरोई. हां. आणि काही बकऱ्या गावठी पण आहेत. तिची एक गावठी आहे. आपली गावठी बकरी किती आहेत? गावठी बकऱ्या 4-5 आहेत. गावठी बकऱ्या उस्मानाबादी 9 बकऱ्या आहेत. आणि सगळे शिरोई आहेत. ही पण शिरोई. हां, यो बोकड आहे तो शिरोई जातीचा. आणि अशी घंटी हे म्हणजे दुसरे बकऱ्यो तर हेलो तर या बोकडाचा असा आवाज येतो घंट्याचं. मग तो बकऱ्यो याला म्हणजे आवाजाला येतात धावतो का तर इसाडले असले तर. त्याच्यासाठी याच्या गळ्यात असं घंट बांधलेलं. बैसले आहो इकडे तोटो आजो आणि देवकाजी बैसले बकऱ्यांशी जायला. आता गावात खासपर्यंत मस्त बैसावचा निवांत. चाल बाहेर. वावात नाही जाशील.
तर आता मस्तपैकी बंदरात फिरवत बकरी आणल्यात. आता अजून आपण जाणून घेऊया की बकरी व्यवसाया व्यतिरिक्त सरपंच साहेब अजून काय काय करतात, म्हणजे जोडीला अजून काही गोष्टी करतात ते पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगतात. तर बकरी हा व्यवसाय आहेच माझा. दुसरा मी मासेमारी करतो. सकाळी जातो मासे पकडायला, ते दुपारी 9 वाजता येतो. नंतर मग आता 6 वाजता शेल्या घेऊन घरी गेल्यावर नंतर संध्याकाळीसुद्धा जातो मासेमारी करायला. आणि माझे एक जे युवक आहेत जे 10वी 12वी शिकून मुंबईला जातात आणि 10-15 हजार रुपये पगार घेतात, त्यांना एक हात जोडून विनंती असेल की आपण मुंबईला न जाताना हा जरी व्यवसाय केला तरी आपण महिन्याला 15-20 हजार रुपये कसेही पाडू शकतो. म्हणजे यांच्या जर शिक्षणाविषयी बोलायचं झालं तर यांनी BSc IT केले. BSc ITतून ग्रॅज्युएटेड आहेत. शिक्षणसुद्धा आहे आणि असं तरी पण गावाला राहतात, कारण ही गावची ओढ. म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दात कारण सांगा की गावाला राहायचं कारण. गावाला राहण्याचं कारण मी खूप व्हिडिओतून सांगितलेलं आहे की ज्या वेळेस मला मुलगी शोधायला गेलेले त्यावेळेस गावात अस्वच्छता खूप मोठ्या प्रमाणात होती. तर मग त्यावेळेस मला मुलगीसुद्धा कोण देत नव्हतं, असं मी खूप व्हिडिओतून सांगितलं आहे. खूप यूट्यूबरांनी ग्रामपंचायत वाशियाला भेट दिलेली आहे. तर मग ते ध्येय जे माझ्या आयुष्यात घडलं आहे ते दुसऱ्या युवकांच्या आयुष्यात घडू नये म्हणून मी 2019 साली सरपंच झालो. आणि मग गावाला कुठल्या ध्यासावर घेऊन जायचं ते नियोजन केलं. आणि खरोखर आज आमचं गाव तुम्ही बघायला नक्कीच या. आणि काही लोक खूप व्हिजिट देतात गावाला. तर गावाचं सुद्धा कायापालट केलेलं आहे. आणि मग आपल्या भविष्याचा विचार करून मी हा छोटासा साईड बिझनेस पण चालू केलेला आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी खूप आमच्या गावासाठी आहे ना, गावामध्ये पण खूप बदल झालेत सरपंच झाल्यापासून. आमच्या गावातला आदर्श पुरस्कार मिळाल्यापासून ते यांना सरपंचांचे पण बरेचसे पुरस्कार मिळालेत. आणि शिक्षणाचा खरोखरच आमच्या गावाला पण पूर्ण गावाला पण खूप वापर झाला आहे. आणि गावात राहून असेच काही ना काहीतरी ते करतच असतात. मी सुद्धा त्यांचाच एक आदर्श आहे. गावालाच राहून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर अजून एक प्रश्न माझ्या मनात येत आहे, तो म्हणजे समजा कुणाला शेळीपालन व्यवसाय शून्यापासून सुरुवात करायची असेल तर त्यांना काय सांगशील तुम्ही? शेळीपालन हा व्यवसाय असा आहे की एका वर्षाला जर आपण 2 शेळ्या घेतल्या तर त्याच्या 6 शेळ्या होतात. जर आपण 10 शेळ्या घेतल्या तर त्यांच्या 20 शेळ्या होतात, 25 शेळ्या होतात. असं म्हणजे दुप्पट उत्पन्न देणारं हे पीक आहे म्हणजे शेळीपालनाचं. आणि खरोखर जर शेळीपालन जर 100 शेळ्या एका युवकाने जर बाळगल्या तर ते 6 ते 7 लाख रुपये वर्षाला कुठेही गेले नाहीत, कारण इन्कम खूप शेळ्यांमागून भेटतो. आणि खर्च तर 0% असतं, कारण निसर्गावरच म्हणजे झाडच खाऊन ते जगतात. त्याच्यामुळे काय दुसरा वरचा खर्च होत नाही. आणि सगळ्यात समजा शेळी पालनासाठी सगळ्यात चांगली जात कोणची? गावठी शेळी, कारण गावठी शेळीला आजार खूप कमी प्रमाणात होतात. आणि उस्मानाबाद शेळीला आणि शिरोई शेळीला थंडीमध्ये वगैरे सर्दी वगैरे होण्याची शक्यता असते. आणि आपल्या कोकणच्या गावात देखाव गेलो तर सगळ्या एक राहायचा खाण्यासारखे गवात बिवात झाडाबिडा हातच नाही काय. तर मी पण मस्तपैकी छोटा आजू आणि देवकाजीच्या जोडीला थोडंसं बैसलं आहे. किती फिरावलं लागतंय, जाम धावपल आहे बकऱ्यांच्या पाठीशी नाही आजा. शेळीपालन हा एक व्यवसाय तर आहेच, पण शेळीपालनासोबत जे शेळीपालन करतात त्यांना चांगल्या प्रकारचं शरीराचा व्यायाम होतो आहे. प्लस ज्या नॅचरल हवा असेल किंवा मग शरीर आपल्याला जर आपण शहराच्या भागात गेलो तर चांगल्या प्रकारचे हवामान वगैरे भेटत नाही. तर इकडं गावाकडे राहून
चांगल्या प्रकारचे हवामान वगैरे भेटतं आणि शरीराला जेवढं मुबलक लागतंय श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन असेल किंवा अन्य प्रकारचे शरीराला लागणारे फायदे ते इकडं गावाकडेच भेटतात आणि जंगलात गेल्यावर म्हणजे शरीर एकदम नादुरुस्त राहतोय. हा व्यायाम होतो एकदम मस्त. काय काय बकरी अवरी आगाव असतात ना, गाड्याला पण जागो नाही देत. पूर्ण एक राऊंड मारून परत बस स्टॉपवर राहिल्यात आणि आता परत बंदरावर चालल्यात. इकडं मस्तपैकी म्हावरा इकावला बसल्यात. कोलनी कालवानी म्हावरा. मस्त नाश्ता चालू आहे संध्याकाळचं. 5:30 वाजले. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे पावसामुळे बकऱ्यो जास्त दूर नाही घेऊन जात आता. आणि पाऊस बंद झालो ना की भरपूर लांब लांब पण फिरवायला न्यावं लागतं पाला खावायला भेटावसाठी. तर आता संध्याकाळचं 5:45 वाजल्यात आणि बकऱ्यो फिरवून वगैरे आणल्यात परत गोट्यात. दुपारचं 2 वाजता निघालेलो आणि 6 वाजता रिटर्न. मस्त एन्जॉय केला. निसर्ग वातावरण, फ्रेश हवा. दोघं एकदम. तो उघडावं लागेल ना. तर ह्यो सेपरेट जागत सगळे आलेले बकऱ्यो आणि त्यांची बारकी कराडा एक साईडला ठेवल्यात. स्पेशल रूम बनवले त्यांच्यासाठी. आणि बाकीचे बकरी आणि बोकरात ती वेगळ्यात, हे इकडात बाहेरच्या बाजूला. असं पण वर्गीकरण करावं लागतं. ते मस्तपैकी दूध बीत पितात. आणि छान शिरलेले